स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी रेशीम गाठी चार भेटीत मीच प्रेमात पडलो त्याच्या. मग मेघना तर तो खरंच आवारा बादल आहे, वाऱ्याबरोबर लहरणारा. आणि मी अगदी सरळ चालणारा, एका साध्या सरळ चौकटीत जगणारा. त्याला विसरून ती कशी पडेल माझ्या प्रेमात? आणि केवळ लग्न केलं म्हणून? नो, इट्स अनफेअर. मी तशी अपेक्षा करायलाच नाही पाहिजे. तिच्या नसण्याची सवय करायला पाहिजे. पण मग ती मला आनंदी ठेवायला इतकी का धडपडते? जाण्यापूर्वी माझे उपकार फेडावे म्हणून की माझ्यावर दया म्हणून? पण दया म्हणजे काही प्रेम नाही. आता जर का तू नाही म्हणाला नाहीस तर बरं होईल. म्हणजे ऍक्सिडेंटमुळे तुला फिजिकल त्रास होतोय. ओके, ऐन कामाच्या वेळी तुला घरात बसून राहावं लागतंय, त्यामुळे तुझी चिडचिड होतीये, तू वैतागलायस. फाईन. पण याच्याही पलीकडे जाऊन तू कशाशी तरी झगडतोयस, एवढं नक्की. आणि एक मोठा भाऊ म्हणून म्हण किंवा मित्र म्हणून म्हण किंवा त्रयस्थ म्हणून म्हण, मला एक कळलंय, नक्कीच तुझ्या मनात कसली तरी घालमेल चालू आहे. दादा मी नाही, मी तुला मला सांग असं नाही म्हणत आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही, ऍब्सोल्युटली नाही. कधी कधी ना एखादा डेलिकेट प्रॉब्लेम शेअर करावा असं वाटलं ना तर तो शब्दात नाही मांडता येत. पण तो प्रॉब्लेम आपला आपणच सॉल्व्ह करणं कधी कधी खूप बरोबर असतं. पण इन केस तुला जर का काही सांगावं असं वाटलं तर हो दादा, यू आर ऑलवेज देअर फॉर मी. बोलावं असं वाटलं ना तर सगळ्यात आधी तुला येऊन सांगेन, पक्का. चला जाऊयात. चलो. पेशन्स. सावकाश. 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 ओके. Yes. गुड नाईट. Good night.
काय ग, अभ्यास नाही का आज? हो आहे. गोळी द्यायची होती ना तुला. गोळ्या घेऊन तुझ्या तोंडाची चव गेली असेल ना, म्हणून हे आणलंय मुद्दाम. मेघना, तू हे सगळं नाही केलंस तरी चालेल. मला अशी सहानुभूती दाखवलेली नाही आवडत. ही सहानुभूती आहे? हो वे, इतकी छोटी गोष्ट. मी मैत्रीण पण नाहीये का रे तुझी आता? संपली का आपल्यातली मैत्री? नात्यांना अशी वेगवेगळ्या नावांची लेबल्स लावण्यात काही अर्थ नसतो मेघना. वाळूतल्या रेघोट्या असतात त्या. भरतीची एक लाट आली की पुसल्या जातात. नात्याचं नाव पुसलं गेलं तरी जे टिकून राहतं ते काहीतरी वेगळंच असतं. झुरळच होता. काय ग, झोपली नाहीस अजून? नाही, मी झोप झोप. हा. नशीब अजूनही ग्लानीत आहे औषधाच्या. त्याला जर कळलं असतं की मी चुकून तिथे झोपून गेले तर गैरसमज करून घेतला असता आणि आणखी चिडला असता माझ्यावर.
गॉड. बघा किती वेळेवर खायला आजी माझी लाडकी लेक. तोफ माझ्याकडे वळलेली दिसतीये. काय केलंय? ज्वारीच्या पिठाची उकड. वा, मज्जा आहे बाबा आदित्यची. आणि काय ग माई, जेव्हा मी असं सांगते की माझ्या सतीशला खायची आहे, तेव्हा मला म्हणतेस वरच्या वर कर आणि गरमागरम त्याला खायला घाल. आणि हे आदित्यसाठी लगेच उकड वगैरे करून तयार. ही उकड काही मी नाही केले बाया. मग आदित्य राजांसाठी त्यांच्या राणी सरकारांनी बनवली आहे, खास त्यांच्यासाठी. हो, एकटीने केली आहे? अहो नाही होता, एकटीच्या जीवावर कुठली. माईनी आणि विजय त्यांनी दाखवलं. ओ, मज्जा आहे बाबा आदित्यची. नाही, सगळ्या जणी मिळून त्याची जी काही सेवा करतायत, वा. मजा ना. ऑफिस मध्ये गेल्यावर चांगलीच सेवा बाहेर निघणार आहे माझी. आधीच माझ्या नावाने बोंबाबोंब चालली आहे. अरे हो, पण आधी ते पायाला गुंडाळलेलं सगळं निघायला हवं ना. अरे हो, डॉक्टर काकांचा फोन आला होता. जर का प्रोग्रेस असेल तर बँडेज काढायचं का असं विचारत होते. आहे प्रोग्रेस. जाऊया आपण. काढूया काय ते काय आपल्या मनावर असतं. तुला आधी चेकअप साठी न्यावं लागेल, आणि ते सुद्धा कसं, गणपती बाप्पा. ते पण आजच जाऊया. मला बोर झालंय. कधी एकदा ऑफिसला जातोय ना असं झालंय मला. हो, तुझ्या वाचून सगळं अगदी अडलंच ना तिकडे. आणि नाहीतरी घरात बसून पण काय करतोस रे? सारखा आपला तो लॅपटॉप घेऊन काम करत बसतोस. आराम करतोस का जरा तरी? पण माई, काम करणाऱ्याला चैन नाही पडत का. आदित्य, आपण जाऊ रे उद्या, नक्की जाऊया. हे पण मेघना, मस्त झाले हा उकड. थँक्यू. अगं मेघना, तू ये की इथे खायला. हो आले, झालाय त्या चहा. इथे ना आदित्यचा घास अडकतोय बाबा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. उकड चांगली झाली होती हा. खरंच तुला आवडते म्हणून केली होती मुद्दाम. मी तुला ऑलरेडी सांगितलंय मेघना, माझ्यासाठी अशा प्रकारचे एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेले नाही आवडत मला. तो मगाशी फोन, तो ब्लँक कॉल होता. मला नाही माहिती कोणाचा होता ते. खरोखरच. इतकं एक्सप्लेन का करतेस? रिलॅक्स. ब्लँक कॉल होता तर ब्लँक कॉल होता. आणि तसंही जर तो आणखी कोणाचा कॉल असता तर तसं तू सांगितलं असतंस मला. तू खोटं नाही बोलत माझ्याशी, तुला जमतच नाही ते. आणि जर तुला काही लपवायचंच असतं माझ्यापासून तर तू मुळातच मला काही सांगितलं नसतंस. शिवाय तू एका निर्णय घेण्याच्या प्रोसेसमध्ये अशा वेळेस तुला ब्लँक. आदित्य सावकाश. मेघना, माझ्या पायाला हात लावलेला मला नाही आवडत. अँड प्लीज प्लीज लिव्ह मी अलोन.
हा आई बोल. मेघना, तब्येत बरी आहे ना ग बाळा? तुझा आवाज का असा येतोय? बरी आहे मी, बरी आहे. मेघना, आदित्य ठीक आहेत ना? अगं तू रडतीयस का? आई नाही, मी परत करते ना तुला फोन नंतर. अगं मेघना, नंतर करते. बाय. मेघना, मेघना. आदू, आजचा 5वा दिवस. तू नुसतं ह्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलास. स्वतःवर जबरदस्ती करून पेंटिंग घडतं. कमॉन आदू. मी तुझ्या इतका चांगला आर्टिस्ट नाहीये, पण आय एम ऑल्सो परफॉर्मिंग आर्टिस्ट. क्रिएटिव्हिटी इज इक्वल टू स्पॉन्टॅनिटी हे कळतं मला. तुझं चित्र आतून आल्याशिवाय ते कॅनव्हासवर उमटणार नाही, पण तुझ्या इथून काहीच उमटत नाही हे कळतंय मला. आदू. किरण, अरे किरण ती समोर आली होती माझ्या. अगदी एकमेकांचा चेहरा वाचता येईल इतक्या जवळ. काय काय अजब खेळ आहे ना नियतीचा. तो आदित्य एकदम हसरा, प्रसन्न, उमदा माणूस आहे. मस्त बंद आहे. 2-3दा चुटपुट्ट्या भेटी झाल्या असतील आमच्या, पण साधा एकमेकांना आम्ही नाव पण नाही विचारलं, राहूनच गेलं ते. पण एवढं असून सुद्धा एक काहीतरी क्लिक झालं होतं, एकमेकांमध्ये काहीतरी कनेक्शन असल्यासारखं वाटत होतं. माझं छोटंसं वॉटर कलर पण गिफ्ट दिलं होतं मी त्याला, आणि पुन्हा माझ्या समोर आला तेव्हा त्याची बायको होती त्याच्यासोबत. ओळख करून दिली त्यानं माझी. ही माझी बायको मेघना. लकीली त्यानं माझं नाव विचारायच्या आतच त्याला दुसरा एक कॉल आला, आणि म्हणून तो फोनवर बोलत अवे गेला. आदू, आमची ताटातूड झाल्यानंतर पहिल्यांदा भेटत होतो रे आम्ही. बघत बसलो एकमेकांकडे नुसतेच, आणि निघून आलो मी तिथून. काय तू काहीच बोलला नाहीस? अरे डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती तुझी ती शेवटच्या क्षणापर्यंत. तो क्षण कधीच निघून गेला होता किरण. अरे उशीर झाला रे मला पोचायला. त्याआधी त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं तेव्हाच माघारी फिरलो होतो मी. आठवतंय ना तुला? हो आठवतंय मला. पण हेही आठवतंय मला जे तू म्हणाला होतास, तुझा आणि तिचा संबंध संपला आता. मी आपणहून तिच्या आयुष्यात कधी येणार नाही. ती पुन्हा माझ्या आयुष्यात येणं ही फक्त आणि फक्त नियतीची इच्छा असेल तरच घडेल. आदू, ती तुझ्या आयुष्यात परत आली. ही नियती नाही. आय एम सो सॉरी मेघना. मी आधीच थोडा अपसेट आहे, आणि मी काहीच करायचं नाहीये का तुझ्यासाठी? माझा साधा पाय मुरगळला होता तर तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने कमी होतं ते दुखणं. किती काळजी घेत होतास माझी. आता मीही तेच करतेस. मला त्यात दया दिसते, सहानुभूती दिसते मला. मेघना ऐक. आदित्य, माई, अमित दादा, उठ. आदित्य, माई. काय झालं रे? कसा पण काय झालं? हा काय झालं? आदित्य, मेघना, अगं तुला जरा लक्ष देता येत नाही का नीट? आणि तू इथे कसा आलास? अरे आधीच नाही का अमित दादाला बोलवायचं तुम्ही? एकटी जाऊन झेपणार होतास का तू?
आणि जर का तुला तिला नीट मदत करू द्यायची नसेल ना तसं मला स्पष्ट सांग. म्हणजे मी येतो तुमच्या रूम मध्ये राहायला, म्हणजे प्रश्नच मिटला ना. अरे दादा तसं काही नाहीये. मग कसं आहे सांग ना, मग कसं आहे? जर का पुन्हा त्या लिगामेंटला धक्का बसला असता तर काय झालं असतं मला सांग. सांग ना काय झालं असतं. नाही पण दादा तसं काही झालं नाही. ठीक आहे. दिसतंय काय ठीक आहात ते. नाही करा, फक्त मनमानीच करा आणि आम्ही फक्त पाहत राहायचं, हो ना. अमित तू जरा शांत राहा. दादा आदित्य शांत हो जरा बाळा. पाय दुखावला ना रे खूप. आता थोडा वेळ तुम्ही दोघं इथेच बसा स्वस्थपणे. असा हट्टीपणा बरा नव्हे बाळा. असा हट्टीपणा केला असं सगळंच मोडून जाईल की नाही. आणि आपल्याला तसं नको ना व्हायला. बस इथेच.